हॅलो, स्वाद रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय। येथे मी 2 ते 3 पापलेटचे तुकडे करून घेतलेले आहेत। हे तुकडे मी मॅरिनेट करायला ठेवले होते। याला मी लाल मिरची पावडर, मीठ, आलं लसूण पेस्ट, हळद आणि थोडासा लिंबू रस पिळून ठेवलेला होता। हे सर्वांना लावून अर्धा ते पाऊण तास ठेवलेलं होतं। आता इथे मी एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। येथे मी एका प्लेट मध्ये रवा घेतलेला आहे। त्या रव्यामध्ये मी मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। आता हे मॅरिनेट केलेले पापलेटचे तुकडे मी यामध्ये घोळवून तळणार आहे। हे पहा, एक एक तुकडा मी या रव्यामध्ये मस्त असा दोन्ही बाजूला छान रवा लावून या तेलामध्ये तळण्यासाठी ठेवत आहे। प्रत्येक तुकड्याला दोन्ही बाजूला छान असा रवा लावून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये आपल्याला एक एक तुकडा असा एका बाजूने छान तळण्यासाठी ठेवायचा आहे। असे सर्व तुकडे मी रव्यामध्ये घोळवून घेतलेले आहेत। गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे। गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर रवा करपून जाईल आणि हे पापलेटचे तुकडे आतून नरम राहतील। त्यासाठी आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचा आहे। असे सर्व तुकडे आपण मध्यम आचेवर एका बाजूने चांगले खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। मसाला चांगला भाजला गेला की असं तेल सुटू लागतं एका साइडून। खालच्या बाजूने चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला 10 ते 15 मिनिट असंच ठेवायचं आहे मध्यम गॅसवर। नंतर असं बाजूने तेल सुटू लागल्यावरच आपल्याला हे पलटी करायचे आहेत। त्यासाठी आपण आधी एक तुकडा पाहायचा पलटी करून। हा पहा, इथे मी एक तुकडा असा पलटी करून पाहिलेला आहे। जर तो लालसर तांबूस रंगाचा कुरकुरीत झाला असेल तरच इतर तुकडे पलटी करून घ्यायचे। एक एक तुकडा असा पलटी करून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा, मी इथे खूप कमी तेलामध्ये हे असे छान शालो फ्राय होतात। जास्त तेलाची गरज नाहीये। असे एक एक तुकडे मी सर्व तुकडे पलटी करून घेतलेले आहेत आणि पुन्हा सेम पहिल्यासारखंच मध्यम आचेवर पुन्हा हे फ्राय व्हायला ठेवले आहेत। गॅस आपला मंदच आहे, मंद म्हणजे मध्यम आहे, फास्ट नाही आहे। हे पहा, ह्या तुकड्यांना कसं तेल सुटू लागलं आहे। 10 ते 15 मिनिट एका बाजूने सेट व्हायला लागतो। पाहायचं आहे असं खलत्याने, जास्त पलटी करायचं नाहीये। जास्त वेळा पलटी केले तर हे तुकडे तुटण्याची शक्यता असते, म्हणून एकदाच पलटी करायचे, जास्त वेळा करायचे नाहीत। हे पहा कसं तेल सुटू लागले, म्हणजेच आपला मसाला छान असा भाजला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये सेट झालेला आहे। इथे मी माझ्याकडे थोडासा जो पापलेट घोळून राहिलेला रवा होता तो मी पुन्हा याच्यावर टाकलेला आहे आणि पुन्हा पलटी करत आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आहे असंच राहू द्या, पुन्हा पलटी करायची गरज नाही। आपल्याला लगेच हे पलटी करताना कळतात की पापलेट कडक झाला आहे की नाही। जर कडक झालं नसेल तर पुन्हा थोडा वेळ गॅसवर तसंच राहू द्या मध्यम आचेवर। जर तुम्हाला वाटलं की हे कडक झाले तेव्हाच गॅस बंद करा, नाहीतर मग थोडा वेळ तसेच ठेवून द्या गॅसवर। गॅस बारीकच राहू द्या। जेवढा वेळ हे गॅसवर राहतील तेवढे ते कडक होतील। फक्त गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। हे पहा कसे लालसर असा तांबूस रंग आलेला आहे। पूर्ण मसाला यामध्ये मुरला गेलेला आहे, म्हणजे जास्त वेळ ठेवल्यामुळे हा पूर्ण मसाला त्या पापलेटमध्ये मुरला गेलेला आहे। पूर्ण लालसर तांबूस असे खरपूस कडक फ्राय झालेले आहेत आपले पापलेट। हे पहा, तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण असे लालसर रंग आलेला आहे।
एक एक तुकडा तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही त्याला पलटी करायचं आहे। आता मी इथे कोलंबी रस्सा बनवलेला आहे, त्याच्याबरोबर हे पापलेट सर्व केलेले आहेत। आता या कोलंबी रस्स्याची रेसिपी, कोलंबी मसाला मी आपल्या स्वाद रेसिपी या चॅनलवर अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता, तो पण छान आहे। आता इथे हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।